दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे तीव्र निदर्शने केली। आंदोलनादरम्यान सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर करण्यात आलेला लाठीचार्ज हा हुकुमशाही आणि लोकशाही मूल्यांवर घाला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीला शोभणारा नसून शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान जयस्तंभ चौक परिसरात आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन बुलढाणा शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। त्यानंतर सर्व आंदोलकांना बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले। काही वेळानंतर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले। या आंदोलनात शिवसेना पक्षप्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हा प्रमुख जलिंदर बुधवत, संपर्क प्रमुख DS लहाने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचंड रोष या संदर्भामध्ये आहे। आज गेल्या कित्येक दिवसांपासून देशाच्या राजधानीमध्ये सोनमजी वांगचुक यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। त्यांना अचानक उसळून गेलं। आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेले, पण सरकारला साधं त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करण्यासाठी सुद्धा वेळ नाही। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या देशातल्या तरुणांनी मागितलेला आहे। याला कारण आहे की देशातले 22 विद्यार्थी यांना आपले प्राण या भ्रष्टाचारामध्ये गमवावे लागलेले आहेत। ही गोष्ट प्रचंड मोठी आहे आणि याचं गांभीर्य सरकार घ्यायला तयार नाही आहे। निश्चितच जर राजीनामा होत नसेल तर आंदोलन देशभरामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखी तीव्रतेने वाढेल। आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सगळ्यात पहिल्यांदा राज्यामधून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि कालही रात्री उद्धवजी ठाकरे साहेब या आंदोलनामध्ये उपस्थित होते। आम्ही, आमचा पक्ष आणि सगळ्या संघटना या ताकदीने या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत। झालेला जो काही लाठीचार्ज आहे तो अतिशय अमानुष पद्धतीने होता, त्याचा करावा तितका निषेध कमी। तो लाठीचार्ज झाला, हे सरकार बेदखलपणाने संपूर्ण देशामध्ये लोक पाहून राहिले की हे साधी चर्चा करायला सुद्धा यांच्याकडे जात नाही। या घेंडीच्या कातडीत या सरकारला या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होईपर्यंत संपूर्ण देशामध्ये याच पद्धतीचे आंदोलन सुरू राहणार आहे आणि आम्ही या मंत्र्याचा राजीनामा होईपर्यंत स्वस्थ बसणार। या संपूर्ण देशामध्ये या मुलांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे। एवढा असंतोष असून सुद्धा मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही। मला वाटतं याच्यामध्ये एक कारण असावं, धर्मेंद्र प्रधानजवळ या सरकारचं काहीतरी काळाबेरा आहे। याचा राजीनामा घेतला तरी हे काहीतरी आपलं सरकार उलटून लावल अशी भीती या मोदी सरकारला आहे, त्यामुळे ते राजीनामा घेत नाही। आम्ही सगळे यांचा निषेध करतो।